ज्यांनी तुमचं मन दुखावलं, तुम्हाला त्रास दिला, त्याचा हिशोब कसा होतो ते एकदा नक्की ऐका. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का की ज्यांनी तुम्हाला सर्वात जास्त दुखावलं, ज्यांनी तुमचा विश्वास तोडला, तुमचं हृदय दुखावलं, तुमच्या पाठीमागे वार केला, ते आजही हसत आहेत. ते त्यांच्या आयुष्यात पुढे गेले आहेत आणि तुम्ही अजूनही त्याच वेदनेत अडकलेले आहात. कधी-कधी रात्री अचानक एक प्रश्न मनात येतो, या जगात खरंच न्याय आहे का? कारण तुम्ही कुणाचं वाईट केलं नाही, तुम्ही कुणाला धोका दिला नाही, तुम्ही कुणाला खाली खेचण्याचा प्रयत्न केला नाही, तरीही वेदना तुम्हालाच मिळाली. आणि ज्यांनी चूक केली ते हसत आहेत. मग काय चांगुलपणा नेहमी हरतो का? वाईटच जिंकतं का? जर हा प्रश्न तुमच्या मनातही येत असेल, तर आज थोडा वेळ थांबा. कारण आज तुम्ही जे ऐकणार आहात ते तुमची वेदना नाहीशी करणार नाही, पण तिला शक्तीत बदलून टाकेल. आणि कदाचित पहिल्यांदाच तुम्हाला समजेल की परमेश्वराच्या दुनियेत कुठलाही अन्याय अपूर्ण राहत नाही. वेदनांचं रहस्य. मानवाचं मन खूप विचित्र आहे. जोपर्यंत सगळं ठीक चालतं, तोपर्यंत आपल्याला आयुष्याची खोली समजत नाही. पण जसं दुःख येतं, जसं धोका मिळतो, जसं विश्वास तुटतो, तसं आपण पहिल्यांदा आयुष्याला खरं समजू लागतो. वेदना आपल्याला तोडते, पण ती आपल्याला जागही करते. जे लोक कधी दुःखातून गेले नाहीत, ते अनेकदा आयुष्याची खरी खोली समजू शकत नाहीत. वेदना माणसाला आतून बदलते आणि अनेकदा जी वेदना आपल्याला शाप वाटते, तीच आपल्या आयुष्याचं सर्वात मोठं वरदान बनते. विश्वास तुटण्याची वेदना. आयुष्यात सर्वात मोठं दुःख तेव्हा होत नाही जेव्हा एखादा अनोळखी आपल्याला दुखावतो. सर्वात मोठं दुःख तेव्हा होतं जेव्हा तो व्यक्ती आपल्याला दुखावतो ज्याच्यावर आपण सर्वात जास्त विश्वास ठेवला होता, ज्याला आपण आपल्या मनाचा सर्वात सुरक्षित कोपरा दिला होता. आणि जेव्हा तोच व्यक्ती आपल्याला तोडतो, तेव्हा फक्त विश्वासच तुटत नाही, आपला स्वतःवरचा विश्वासही ढासळतो. आपण लोकांवर संशय घेऊ लागतो, स्वतःवरही शंका घेतो. आपण विचार करतो, चूक माझी होती का? पण सत्य हे आहे, प्रत्येक धोका तुमची चूक नसते. कधीकधी तो त्या व्यक्तीची कमजोरी असते, ज्याने तुम्हाला गमावलं. बदलेची आग. जेव्हा मन तुटतं, तेव्हा आत एक आग पेटते. मन म्हणतं त्यालाही त्रासच झाला पाहिजे, जसं मला झाला. मन बदला घ्यायला सांगतं, पण इथे एक खोल आध्यात्मिक सत्य आहे. बदला कधीच आत्म्याला शांतता देत नाही, तो फक्त वेदना लांबवतो. कारण जोपर्यंत तुम्ही बदला घेण्याचा विचार करता, तोपर्यंत तुम्ही त्या व्यक्तीचाच विचार करत राहता, ज्याने तुम्हाला दुखावलं. तो व्यक्ती पुढे निघून गेलेला असतो, पण तुम्ही अजूनही त्याच ठिकाणी अडकलेले असता. म्हणूनच शहाणे लोक बदला घेत नाहीत, ते सोडून देतात. सोडून देणं सर्वात मोठी ताकद. जग म्हणतं, जो बदला घेतो तोच मजबूत, पण खरं उलट आहे. बदला घेणं सोपं असतं, सोडून देणं कठीण. कारण सोडण्यासाठी खोल समज लागते. जेव्हा तुम्ही कुणाला सोडता, तेव्हा तुम्ही म्हणता, आता मी माझी ऊर्जा तुझ्यावर खर्च करणार नाही. आणि त्याच क्षणी तुमचं मन हलकं होतं. परमेश्वराचा न्याय. आता प्रश्न येतो, जर आपण बदला घेत नाही तर न्याय कोण करणार? इथेच परमेश्वराचा नियम सुरू होतो. माणूस फक्त घटना पाहतो, पण परमेश्वर मन पाहतो. तुम्ही काय केलं, का केलं, कोणत्या भावनेने केलं, हे सगळं तो पाहतो. या विश्वात एक नियम आहे, प्रत्येक कर्माचं फळ मिळतंच. आज नाही तर उद्या, उद्या नाही तर काही काळानंतर, पण परिणाम नक्की येतो. वाईट लोक यशस्वी का दिसतात? कधीकधी तुम्ही पाहिलं असेल, काही लोक चुकीचं करूनही यशस्वी दिसतात. ते लोकांना फसवतात, तरीही वर जाताना दिसतात. हे पाहून मन अस्वस्थ होतं. पण आयुष्याची गोष्ट एका अध्यायाने संपत नाही. कधीकधी परमेश्वर लोकांना उंचीवर जाऊ देतो, कारण उंचीवरून पडणं अधिक वेदनादायक असतं. कधीकधी यश हे शिक्षेच्या आधी येतं, जेणेकरून जेव्हा पडझड होते तेव्हा माणसाला समजतं की त्याने काय गमावलं. जे तुम्हाला सोडून गेले. आयुष्यात काही लोक येतात आणि अचानक निघून जातात. सुरुवातीला त्यांचं जाणं खूप दुखावतं, पण हळूहळू कळतं की त्याचं जाणं एक आशीर्वाद होतं. कारण प्रत्येकजण तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी येत नाही. काही लोक फक्त तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी येतात. ते तुम्हाला दुखावतात, जेणेकरून
तुम्ही स्वतःला सांभाळायला शिकाल. क्षमेचं रहस्य. आता एक महत्त्वाचा प्रश्न, ज्यांनी आपल्याला दुखावलं त्यांना माफ करावं का? उत्तर आहे हो, पण त्यांच्यासाठी नाही, स्वतःसाठी. माफी म्हणजे त्यांच्या चुकीला बरोबर ठरवणं नाही, तर त्या वेदनेला आपल्या आयुष्यावर राज्य करू न देणं. जेव्हा तुम्ही माफ करता तेव्हा तुम्ही मनावरील ओझं उतरवता आणि पहिल्यांदाच खरी स्वातंत्र्यता अनुभवता. वेदनांपासून शक्तींकडे. इतिहास साक्षी आहे, महान लोक आरामातून बनत नाहीत, ते वेदनेतून घडतात. ज्यांनी जग बदललं त्यांनी खोल दुःख सहन केलं, पण त्यांनी त्या वेदनेला ताकद बनवलं. ज्यांनी ठरवलं मी या वेदनेने तुटणार नाही, मी यापासून शिकणार. परमेश्वराची योजना. कधीकधी आयुष्यात जे घडतं ते आपल्या समजण्याच्या पलीकडे असतं. आपण विचार करतो का, पण काही वर्षांनी मागे वळून पाहिल्यावर समजतं जे झालं ते आवश्यक होतं. जर ती वेदना मिळाली नसती तर आपण आज जे आहोत ते कधीच बनलो नसतो. कधीकधी परमेश्वर काही लोकांना आपल्या आयुष्यातून दूर करतो, कारण तो जाणतो की ते आपल्या मार्गात अडथळा आहेत. तुमची गोष्ट अजून संपलेली नाही. जर तुम्ही सध्या वेदनेत असाल तर लक्षात ठेवा, हा शेवट नाही, हा फक्त एक अध्याय आहे. आणि अनेकदा सर्वात काळोख्या रात्रीनंतरच सर्वात सुंदर सकाळ येते. तुमची वेदना व्यर्थ जाणार नाही. एक दिवस तीच तुमची कहाणी बनेल. लोक विचारतील, तू इतका मजबूत कसा झालास? आणि तुम्ही हसून सांगाल, मी वेदनेला माझा शिक्षक बनवलं. अंतिम संदेश. म्हणून आज मनात एक निर्णय घ्या, ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना जाऊ द्या. त्यांना पुन्हा पुन्हा मनात जगू देऊ नका. तुमची ऊर्जा तुमच्या भविष्यावर खर्च करा, कारण आयुष्य अजून संपलेलं नाही आणि परमेश्वर अजूनही तुमच्यासाठी नवे मार्ग तयार करत आहे. कदाचित आज तुम्हाला काही दिसत नसेल, पण विश्वास ठेवा, जे तुमच्यासाठी आहे ते तुमच्यापासून कुणीही हिरावू शकत नाही. आणि जे निघून गेलं ते कधीच तुमचं नव्हतं. म्हणून आज स्वतःला सांगा, मी बदला घेणार नाही, मी विश्वासाचा मार्ग निवडेन. कारण या विश्वात काहीही दुर्लक्षित राहत नाही. प्रत्येक अश्रू पाहिला जातो, प्रत्येक वेदना जाणवली जाते आणि प्रत्येक प्रामाणिक मनाला त्याचं फळ नक्की मिळतं. जर हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर तो तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. कदाचित कुणीतरी सध्या त्याच वेदनेतून जात असेल आणि तुमचा एक शेअर त्याचं आयुष्य बदलू शकतो. तसेच विचार आवडले असतील तर पेजला फॉलो करा, व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया नवीन व्हिडिओत. तोपर्यंत धन्यवाद.